नमस्कार मित्रांनो, मेडी नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? बऱ्यात ना? बरेच राहा। मी एक रजिस्टर फार्मासिस्ट आहे। मी माझ्या चॅनलवर विविध औषधांची माहिती देत असतो, त्यामध्ये आयुर्वेदिक ॲलोपॅथिक औषधांचा समावेश असतो। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक आयुर्वेदिक काढ्याबद्दल माहिती देणार आहे, जंबोआ सव। अभय कंपनीकडून येणारे हे जंबोआ सव सिरप आहे। या सिरपमध्ये प्रामुख्याने जांभूळ आणि इतर औषधी वनस्पतींपासून बनलेले एक आयुर्वेदिक औषध आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या जंबोआ सव सिरपचे तुम्हाला फायदे, नुकसान आणि कधी घ्यायचे आणि किती वेळा घ्यायचे हे सर्व गोष्टी सांगणार आहे। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आपण याचे फायदे जाणून घेऊया। मधुमेह नियंत्रण, रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच काय, ब्लड शुगर लेवल नियंत्रण ठेवण्यासाठी हा सिरप खूप फायदेशीर ठरतो। म्हणजेच हा सिरप एक अँटी डायबिटिक म्हणून वापरला जातो। पचनक्रियेसाठी हा सिरप खूप गुणकारी ठरतो, कारण या सिरपमध्ये विविध औषधी वनस्पती आहेत, त्यामुळे हा पचनक्रिया चांगली करतो। शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हा सिरप खूप फायदेशीर ठरतो। यात जांभळांच्या बियाचा अर्क असल्यामुळे हे मधुमेह रुग्णांसाठी खूप संजीवनी ठरले जाते। तर हे झाले या सिरपचे फायदे। आता आपण या सिरपचे नुकसान आणि सावधगिरी बघून घेऊया। अतिसेवन म्हणजेच काय, अतिसेवन केल्याने याचे दुष्परिणाम होऊ शकतात। दुष्परिणाम असे होतात की अतिसेवन केल्याने साखरेचे प्रमाण एकदम घटू शकते, त्यामुळे घेतेवेळी कोणत्याही डॉक्टरला किंवा कोणत्याही आयुर्वेदिक वैद्याला विचारल्याशिवाय घेऊ नये। मधुमेह असलेल्या लोकांनी हे औषध घेतेवेळी डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या, कारण तुमच्या शरीरामध्ये जेवढं साखरेचं प्रमाण आहे, किती आहे हे तपासल्यानंतर डॉक्टर त्याचं प्रमाण ठरवून देतो। तर मित्रांनो, हे झाले या सिरपचे नुकसान। आता आपण या सिरपचे प्रमाण आणि किती वेळा घ्यायचं हे सर्व जाणून घेऊ। हे सिरप रोज सकाळी आणि रात्री उपाशीपोटी 20 ml घ्यायचं आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचे आहे। तर मित्रांनो, हे झाले या जंबोआ सवचे फायदे, नुकसान आणि प्रमाण। आता मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगत आहे। तर मित्रांनो, कोणतेही औषध घ्या, म्हणजे आयुर्वेदिक असो या ॲलोपॅथिक औषध असू दे, ते तुम्हाला घ्यायचे असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, ही नम्र विनंती। मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।